आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील महिंदळे परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती व पैशांच्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रदीप भटू खैरनार असे आरोपी मुलाचे नाव असून जिजाबाई भटू खैरनार या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. आरोपीने स्वतःच्या घराच्या अंगणात आईच्या अंगावर डिझेल टाकून तिला पेटवून दिल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात आरडाओरड व गोंधळ उडाला होता. शेजारी नागरिक मदतीसाठी धावले असता आरोपीने त्यांनाही जिवंत जाण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करत तपासाला सुरुवात केली आहे. देण्यात आले होते. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत अटक केली. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार तसेच पोलीस उपनिरीक्षक जय चौधरी हे पुढील तपास करत आहेत. या घटनेमागे घरगुती कारणांसह पैशांचा वाद असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वृद्ध आईवर एवढ्या क्रूरपणे हल्ला झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. धुळे तालुक्यातील या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आले असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे.